पाहता जिथे 50,000, 30,000, 40,000, 70, 80, 1 लाख रुपयाचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतं. पण माझ्या कॉमेंट्री क्षेत्रातील अगदी 8 वर्षाच्या प्रवासात एक थक्क करणारा प्रवास आज शेलूकरांनी दाखवला. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट अगदी लाखा रुपयाचं पारितोषिक क्वचित पाहायला मिळतं किंवा जिकडे 12,000, 15,000 प्रवेश फी. टीमची टोटल अगदी स्कोर कार्ड वरती काय सेट केली जाईल आपल्याला अगदी पहिला सामना पाहायला मिळाला जिकडे टोटल एक मोठं सेट झाला आणि तो सामना एका हाती जिंकला. कारण पहिलं षटक पॉवर प्ले मध्ये विकेट मिडन आला आणि एका हाती सामना जिंकताना त्या ठिकाणी गोलंदाजाला आपण पाहिला. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. शेलू गावाच्या मानाची सन्मानाची ऐतिहासिक 8व्या पर्वातील शेलू प्रीमियर लीग आपण अनुभवता. एक्स्ट्रा कव्हरला फुलडा त्या ठिकाणी पोहोचतील. लॉंग ऑफ रन एक सिंगल स्कोर कार्ड वरती जोडली जाईल. सह्याद्रीच्या दराखोरात निसर्गाच्या रम्य कुशीमध्ये वसलेलं शेलू गाव, ज्या शेलू गावाला क्रिकेटनं भरपूर काही दिलंय आणि त्याच शेलू गावाला पूर्ण एकत्रित करून ना पैशासाठी ना स्वार्थासाठी शेलूकर एकत्रित येतात आपल्या गावाच्या क्रिकेटच्या सन्मानासाठी आणि तब्बल 10 टीम्सला एकत्रित करत 3 दिवसीय प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळाल. हलकस अपील हाईट फॅक्टर चर्चेची गोष्ट होती तेव्हा अंपायरने सांगितलं नॉट आउट. एक सिंगल स्कोर कार्ड वरती जोडली जाईल आणि एका सिंगलनं स्कोर धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय जाऊन पोहोचलाय 4 या आकड्यावरती. प्रत्येक मॅन ऑफ द मॅच एक आकर्षक ट्रॉफी आणि त्या सोबतीनं ग्रीन विला पुरस्कृत अगदी चांदीची बनवण्यात आलेली लक्ष्मी आणि गणपती बाप्पाची एक सुंदर अशी कलाकृती त्या ठिकाणी दिली जाते. फटक्याचा लेग कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर एक चांगला फटका. बॉल ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय शेलू प्रीमियर लीग चौकार. धावफलक 4 ने पुढे जाईल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपण पाहताय चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलाय विदाउट लॉस 8 धावा धावफलकावरती. जेपी पॅनल या स्पर्धेमध्ये ॲज अ अंपायरिंग म्हणून तुम्हाला पाहायला मिळतं आणि स्वतः जय पवार आज या ठिकाणी इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतात. महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठं अंपायरिंग पॅनल म्हणजे जेपी पॅनल आणि लॉट्स ऑफ बिझी शेड्यूल ज्या अंपायरिंग टीमचं राहिलंय. टीमची टोटल धावफलकावरती षटक संपलं मैदानावरती पहिलं आणि धावा झालेत स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 8. शेळू गावाचा सण आणि उत्सव आणि क्रिकेटच्या पटलावरचा एक अप्रतिम असा प्रवास जो 8व्या पर्वामध्ये येऊन पोहोचलाय. अनेक साऱ्या प्रीमियर लीग आहेत 1-2 वर्ष चालतात 3ऱ्या वर्षी काहीतरी खटकतात थांबतात. शेलूकर या सगळ्याला अपवादात सलगची 8वी वर्षातली एक अप्रतिम अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चांगला बॉल टप्पा पडला चालला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची होती समाप्ती. शेलू टीम कर्जत बेल्टमध्ये नेहमीच चांगलं क्रिकेट खेळते. कर्जत तालुक्यामध्ये देखील अलीकडच्या काळात कबड्डी सोबत फार मोठ्या प्रमाणात आता ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचे वारे वाहू लागलेत आणि त्यामध्ये अनेक साऱ्या स्पर्धा जिंकण्यामध्ये शेलूकर अगदी एका उंचीवरती जाऊन पोहोचलेत. आज नवीन प्लेयर्सला संधी आहे की ग्रामीण टीमचे दरवाजे खोलायचेत. तर प्रीमियर लीग आहे चांगलं खेळायचं. डाऊन दी ग्राउंड फटका हवा तर नो मॅन्स लँड मध्ये क्षेत्ररक्षक तिकडे चेंडूवरती अनिकेत ट्राय करतोय. अनिकेतला बीट करून बॉल ट्रॅव्हल होईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच टप्प्यावरती बॉल फरार होतोय. हा येतोय चौकार. 4 धावा स्कोर कार्ड वरती. लॉंग ऑन लॉंग ऑफला जे फिल्डर्स फिल्डिंग करतात थोडीशी काळजी घ्या. सकाळच्या मॅच मध्ये अगदी एक आपण छोटासा अपघात पाहिला जरूर जास्त काही दुखापत झाली नाही पण फिल्डर्सला रिक्वेस्ट आहे काळजी घ्या जेणेकरून आपण अजून चांगल्या प्रकारे शेलू प्रीमियर लीग एन्जॉय करू. कोणत्याही खेळाडूला पाणी हवं असले अगदी अंपायर्सला सांगा लगेच मैदानावरती पाणी तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. पहिल्या क्रमांकासाठी 1 लाख रुपयाचं पारितोषिक अवघ्या 10 टीम मध्ये
आणि दुसऱ्या क्रमांकासाठी 50,000 रुपयाचं पारितोषिक व भव्य दिव्य चषक, तिसऱ्या क्रमांकासाठी 25,000, चतुर्थ क्रमांकासाठी 25,000 अशी पारितोषिकांची रेलचेल असणारी कर्जत तालुक्यातील शेलू गावाच्या मानाची स्पर्धा आपण पाहता. आज आपण आहात ते म्हणजेच रायगडातील कर्जत तालुक्यातील शेलू नगरीमध्ये, जिथे रंगतीय शेलू प्रीमियर लीग. गाव वाईज 10 टीम्स सोबत, प्रत्येक टीम 4 सामने खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. फुल टॉस ऑन साईडला टर्न केला, मिड विकेटला फोल्डर उपस्थित डीपमध्ये, कारण पॉवर प्ले नंबर 2 सुरू आहे. तर मग 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर, समोर एक लॉंग ऑफ, एक डीपमध्ये लॉंग ऑन साईडला मिड विकेट. ग्रामीण क्रिकेट अगदी आपण पाहता ज्यावेळी गावाची टीम उतरते, कॅप्टनवरती अगदी एक प्रेशर असतो की आज टीमला घेऊन जायचं आहे. पण ज्यावेळी लीग स्टेजला तुम्ही खेळता त्यापेक्षा डबल प्रेशर इकडे असतं, कारण हारलात तर वर्षभर प्रत्येकजण ऐकून दाखवतो की मी तुला हरवलं. एक एन्जॉय, लॉट्स ऑफ फनी मुमेंट्स कट्ट्यावरती, अगदी ज्या वर्षभर चर्चा रंगतात ना क्रिकेटच्या, त्या प्रीमियर लीगच्याच रंगतात. तिथे रनआउटचा धोका होता, कॉल फायनली चांगला झाला आणि रन्स मिळतील त्या ठिकाणी 2 धावेच्या मदतीनं मैदानावरती आपण पाहतात धावफलक पुढे पोहोचलाय 15 या आकड्यावरती. मॅच सुरू आहे मैदानावरती. एका बाजूला आपण पाहता टीम आहे गुरु 11 आणि दुसऱ्या बाजूला मैदानावरती फाईट करते टीम मानस जतीन 11. बॅटिंग करते सध्या मॅच मध्ये टीम आपण पाहताय गुरु 11. बॉल तयार, बॉलिंग मार्कवर, फटका फर्स्टला मिस टायमिंग, बॉल हवे डाऊन दी बॉल फील्ड, कॅच ड्रॉप. दौलत तरे अगदी त्या ठिकाणी फिल्डर होते, झाली त्यांच्याकडनं कॅच ड्रॉप. एक सिंगल देखील इकडे खर्च केली जाईल. मिळालं जीवनदान. दौलत जिकडे फिल्डिंग करतात अगदी बरोबर सूर्यकिरण त्या ठिकाणी डोळ्यावरती येत असताना काही क्षण जाणवली आणि कॅच ड्रॉप झाल्यानंतर एक जीवनदान फलंदाजाला मिळतं. शेलू प्रीमियर लीग 2024 मधील एक भव्य दिव्य असा हा क्रीडा सोहळा आपल्याला पाहायला मिळतो. वेल स्टॉप, वॉर्ड ऑफ फिल्डिंग, डायरेक्ट हिटचा प्रयत्न जरूर राहिला काही काळ आणि याच दरम्यान आपण पाहताय एक चिकी सिंगल इकडे कंप्लीट केली जाते. एका सिंगलच्या मदतीनं 2 षटकांचा खेळ मैदानावरती संपला. टीमची टोटल धावफलक्यावरती 17 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. पहिली विकेट मैदानावरती पार्टनरशिप होतीये. अप्रतिम अशी मॅनेजमेंट, 4 ट्रॉफीज, त्या प्रत्येकी ट्रॉफीसाठी सुरू असणारा संघर्ष आजपासून सुरू होतो. आज स्पर्धेचा पहिला दिवस आहे. त्या 3 दिवस ही क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. शेलू गाव प्रीमियर लीग 2024 अर्थातच SPL. एक SPL पूर्ण महाराष्ट्रात चर्चेत असते. सांगीम प्रीमियर लीग अगदी कालपासूनच तिची सुरुवात झाली गोव्यात आणि आजपासून सुरू होतीये कर्जत तालुक्याच्या मानाची शेलू प्रीमियर लीग. षटक संपली, 2 धावा झाले धावफलकावरती आतापर्यंत 17. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी देखील सुरू आहे. बॉक्सिंग डे क्रिकेट अगदी सातत्यानं चर्चेत आहे आणि रोहित शर्मा आज देखील थोडेसे लवकर बाद झाले. KL राहुलची विकेट गेली. त्यानंतर भारतीय टीम पार्टनरशिप करत असताना 111 वरती जाऊन पोहोचला. यशस्वी जयस्वालचं अर्धशतक आणि विराट कोहली अगदी आज शतक झळकावणार या सगळ्या चर्चा सुरू झाल्यात. कारण कालच्या दिवसामध्ये विराट कोहलीबद्दल एक न्यूज आली ऑस्ट्रेलियन अगदी कंट्रीमध्ये. विराट कोहली इज जोकर आणि जेव्हा जेव्हा विराटला स्लेज केलं गेलं नेक्स्ट डे त्याच्या बॅटनं त्यानं उत्तर दिलं. आज तमाम भारतीयांचं लक्ष लागलंय विराट कोहलीच्या बॅटकडे की आज त्याच्या बॅटमधनं एक कडक अर्धशतक किंवा शतक पाहायला मला. स्विच हिट खेळायचं होतं. गुडलँड स्पॉटवरती टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला. अंपायरचा इशारा त्या ठिकाणी येत असताना व्हाईट बॉल. 18 धावा धावफलकावर. काय मॅनेजमेंट, अगदी 3 ऑफिशियल संपास तुम्हाला पाहायला मिळतात. बी फ्रँक, अगदी एक गोष्ट सांगायची झाली असं नाही आहे तुम्ही 3 बोलवलेत की तुमच्याकडे पैसा जास्त आहे, तुमच्याकडे पॅकरशिप जास्त आहे. बट लॉट्स ऑफ अशा टुर्नामेंट जय सर आपण पाहतो की जिकडे गाव वाईज क्रिकेट टुर्नामेंट असेल तुम्हाला एखादा ऑफिशियल अंपायर पाहायला मिळतो. बाकी पूर्ण गावातील जे टीम प्लेयर्स असतात ते स्पर्धा कव्हर करत असतात. बट इकडे तब्बल 3 अंपायर्स आहेत, 3 कॉमेंटेटर असतात. कर्जतमधील 2 बुलंद आवाज आपल्यासोबत आहेत. कर्जत समालोचन क्षेत्राला ज्या नावानं खऱ्या अर्थानं ओळख दिली आणि त्यानंतर पियुष बाबरे असतील किंवा अनेक युवा समालोचक असतील ज्यांच्याकडे पाहून आदर्श समोर ठेवत शिकले असे संदीपजी गायकवाड सर आणि पियुष बाबरे आपल्यासोबत आहेत. प्रचंड असं टॅलेंट आहे पियुषमध्ये. त्या काळामध्ये कर्जतकरांचं नाव तो देखील भरपूर उंचावरती घेऊन जाईल.
चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर थोडंसं खाली राहतं. कुठल्याही स्पॉटवरती विकेट आहे ना अजूनही पूर्ण ड्राय नाही आहे. तिकडनं बॉल टॉस नाही होतं, थोडंसं खाली राहतोय. सकाळच्या सत्रामध्ये ड्यू फॅक्टर विकेटवरती जरूर होतं, बट क्या बॅटिंग केली पहिल्या डावात. एक मोठं लक्ष आले आणि सेकंड इनिंगमध्ये त्याचं प्रत्युत्तर देताना भले सामना हारला असेल, एक अर्धशतक पाहायला मिळाला. रनवे रिदममध्ये मिस्टेक. मिलिंदजी डुकरे यांच्याकडनं एक पारितोषिक आलं. फलंदाज रजत जे विकेटवरती बॅटिंग करतात, रजत मसने, त्यांनी सलग 2 षटकार जर मारले तर त्यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी ठेवण्यात आलं, 500. आणि मंगेश बोराड यांच्याकडनं देखील 3 मारले तर 500 रुपयाचा चेक. 3 विकेट घेतले तरी देखील 500. सन्माननीय संघ मालक गणेश तरे साहेबांचं नुकताच या स्पर्धेच्या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्यांना आमची विनंती की आपण यावं आमच्या व्यासपीठावरती. आपला मी सहर्ष स्वागत करत आहोत. खोलवर टप्प्याचा बॉल खोद हॅलो माईक चेक. नेक्स्ट मॅच टॉस करूयात. थोडा वेळ अगदी इलेक्ट्रिक सप्लाय थांबलं होतं, त्याच्यामुळे समालोचन आणि लाईव्ह प्रक्षेपण आपल्यापर्यंत पोहोचत नव्हतं. पुढच्या मॅचकडे आपण वळतो. शिवाज्ञा 11 आणि त्यांना फाईट करणाऱ्या या मैदानावरती टीम आपल्याला पाहायला मिळेल. अवीर शाह इलेक्ट्रिकल्स आणि 10 पेंट आयलेट 11. गणेशजी तरे साहेब आपल्यासोबत उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्त पुढच्या मॅचचा टॉस या ठिकाणी आपण करतोय. सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. 5 षटकांची मॅच आहे. टार्गेट सेट झालाय 43 धावेचं. गेम ऑन, लेट्स प्ले. ऑल द बेस्ट.
शेलू प्रीमियर लीग बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर वेगात तेज तर्रा टाकला. लो स्कोरच्या मॅचेस ऑलवेज रफ अँड टफ होतात. या मैदानावरती ती लढाई पाहायला मिळेल का या अशा अपेक्षा सध्या शेलूकरांना लागल्यात. अगदी सकाळ झाल्यापासून प्रत्येकाला उत्कंठा लागली होती की शेलू प्रीमियर लीग कशा प्रकारे असेल, कशी पाहायला मिळेल. आणि यूट्यूबवरती KTC लाईव्ह सोबत जो प्रेक्षक राजा ज्या माय भगिनी मॅच पाहण्यासाठी जोडल्या गेलेत त्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज शेलू गावाच्या प्रत्येक घरात TV मॉनिटरवरती लागली आहे शेलू प्रीमियर लीग आणि सर्वांचं आम्ही सहर्ष आणि हार्दिक स्वागत करत आहोत. सकाळच्या अगदी चहा नाश्त्यासोबत खारी आणि शेलू प्रीमियर लीगची आज बातच लय भारी. एक अप्रतिम आयोजनासोबत आज शेलू प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते. यज्ञ कुमार पाटील सध्या शोधतीये की माझे दात कुठे हरवलेत. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पुढचा बॉल. फार क्यूट आहे यज्ञ. सकाळपासून आल्यापासून आतापर्यंत फक्त ती खाण्यासाठी सुसाट सुटली आहे. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि ते षटकार ॲड होईल. धावफलक 6 ने पुढे जाईल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुढे फ्लॅग होते. थोडी चर्चा करू कर्जत टेनिस बॉल क्रिकेट मधील या भव्य दिव्य आयोजनाबद्दल संदीप सरांसोबत. संदीप सर, आज जवळपास 20-25 वर्ष तुम्ही समालोचन करताय कर्जतमध्ये किंवा म्हणा शहापूर अनेक विभागामध्ये सातत्यानं तुम्ही समालोचन करायला येता. पण मी माझ्या 8 वर्षाच्या प्रवासात पहिल्यांदाच असं पाहतो की एक गाव 10 टीम्स आणि तब्बल 1 लाख रुपयाचं पारितोषिक. तुमचं काय कन्सेप्ट आहे याबद्दल? सर, गेली अनेक वर्ष ही स्पर्धा मी करत असतो आणि खऱ्या अर्थाने मी प्रथम ज्या स्पर्धेत जेव्हा आलो आणि तेव्हाच सांगितलं होतं, कारण एक गाव आपण एक संघ जेव्हा खेळत असतो आणि एक गाव 10 संघ बनून ते जेव्हा खेळत असतं आणि त्या टायमाला ते नियोजन करणं खूप अवघड असतं. पण शेलूकरांनी ते करून दाखवलं. आणि आजचंच नाही, हे क्रिकेट गेले 20 वर्षापूर्वीचं क्रिकेट जरूर तुम्हाला सांगेल. बीमर नो बॉल. नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. गेली 20 वर्षापासून मी या शेलू गावामध्ये येत असतो. अनेक छोट्या मोठ्या स्पर्धा करत असतो. यांचं नियोजन, आयोजन आणि करेक्ट कार्यक्रम असतो आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही शेलू प्रीमियर लीगचं ऑप्शन पाहिलं गेलं अप्रतिम असतं. आणि ह्यावेळी मी पाहिलं गेलं दरवर्षाप्रमाणे एक सुंदर नियोजन त्यांचं ऑप्शनच्या पद्धतीनं झालं. आणि आजही नियोजन पहिलं. आणि ट्रॉफीज आपण काय बघतो की जेव्हा एखाद्या गावात आणि इथे सिरीजसाठी जी वस्तू दिली जाते सर, एक भेटवस्तू दिली जाते. ह्या वर्षी आपण पाहिलं गेलं तर फ्रीज आहे. कदाचित नेक्स्ट इयर बाईक पण येईल. ज्या अनुषंगाने ही स्पर्धा यशाच्या उंच शिखरावरती चालली आहे. सुरेश जाधव यांचं शुभागमन झालं. त्यांना विनंती आहे, या आपण मंचकावरती आमच्या आयोजन समितीच्या वतीनं आम्ही तुम्हाला आमंत्रित करत आहोत. धावफलकावरती एक नजर टाकूया. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे आतापर्यंत 7 या आकड्यावरती. 7 ऑन बोर्ड. आणि या नो बॉल. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर षटकातील पुढचा बॉल घेऊन तयार होतो. ओव्हर द विकेट अगदी पाहिले. त्यानंतर आता राऊंड विकेट आले. षटकार खाल्ल्यानंतर क्षेत्ररक्षक समोर डीप मध्ये लॉंग ऑफला थोडीशी मिसफील्ड, बट एक सिंगल या ठिकाणी पूर्ण होईल. फार प्रचंड वेगानं अगदी शेलू गाव विकासाच्या दिशेनं प्रगती करत आहे. मोठ्या मोठ्या बिल्डिंग टॉवर्स किंवा अनेक गोडाऊन्स म्हणा शेलू गावाच्या अगदी सभोवताली पूर्ण गावाला आता घेरून ठेवलंय मोठ्या मोठ्या सिमेंटच्या जंगल्सनं. बट निसर्गाच्या रम्य कुशीमध्ये वसलेलं हे क्रीडांगण, तिथनं तुम्ही आस्वाद घेताय 8व्या पर्वाचा. फटका चांगला फ्रंट फुटला येऊन कवचच्या वरनं काढलाय. पिश अँड पनिश. बॉल ट्रॅव्हल होतो स्वीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक देखणा फटका. SPL 4. गतवर्षीचा मालिकावीर मी का होतो हे सांगत असताना सध्या बॅटिंग करतोय मैदानावरती फलंदाज भास्कर. भास्करच्या बॅटला त्याची टीम ओनर, फ्रँचाईज, त्यांचे पाठीराखे फक्त इतकंच म्हणतील, भास्कर 8व्या पर्वात पुन्हा एकदा खुश कर. गोलंदाज तयार, महागडे राहिलेत. फ्रंट फुटला पुढे सरसावत अगदी लास्ट मोमेंटला पाहिलं की आत येतोय. लेट कट केलं.
शॉट थर्ड मॅनला बीट करून बॉल ट्रॅव्हल होतोय. भास्करच्या बॅटमधनं आला सेकंड 4. षटक संपलंय. मैदानावरती पहिलं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 16 धावा. आज 8 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्यात, तर मग प्रत्येक टीमला रिक्वेस्ट आहे की थोडंसं फास्ट आपण खेळा. नेक्स्ट मॅचचा टॉस झाला, दोन्ही टीम्स रेडी आहेत. कर्जत तालुक्यातील शेलू गावाचा क्रिकेट विश्वातील असणारा एक अनोखा असा इतिहास राहिला. आजही मला शेलू म्हटलं की आठवतं मयूर चषक, स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकातील अगदी 1 बॉल 4ची मॅच आणि तदनंतर शेलूकरांनी लगवलेला षटकार आणि त्यांनी केलेलं सेलिब्रेशन मी माझ्या आयुष्यात कधीही विसरणार नाही. अर्ध गाव जवळजवळ मैदानावरती उपस्थित होतं. फार प्रचंड अशा क्रिकेट पटलावरच्या अनेक सुखद आणि दुःखद क्षणांना ज्यावेळी तुमचे पाठीराखे तुम्हाला साथ देतात त्यावेळी गावासाठी खेळण्याची एक जिद्द मनामध्ये तयार होतं. म्हणून फक्त इतकंच म्हणाल ना, पैशासाठी ना स्वार्थासाठी येणारे 3 दिवस आनंद घेत राहा क्रिकेट सोबत. शेलू गावाच्या क्रिकेटच्या विजयासाठी, शेलू गावाच्या क्रिकेटच्या इतिहासाला एक नवं रूप देणारी SPL सीझन 8 आपल्या समोर पाहायला मिळते. हे 8वं पर्व ज्याच्यावरती शेलू ग्रामस्थांना प्रचंड सारा गर्व अशी मानाची सन्मानाची स्पर्धा SPL 2024. हॅट्रिक घेतली तर मंगेश बोराड यांच्याकडनं 500 आणि भास्करनं 3 षटकार मारले तर त्याच्यासाठी 500. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर आत आला. पहिल्या षटकामध्ये खूप काही गमावलंय खरं तर फिल्डिंग टीम, कारण 16 रन्स झालेत. जिकडे तुम्ही डिफेंड करता 30 चेंडू 43 धावा, म्हणजे समीकडे येणारे 24 बॉल 27. एक पॉझिटिव्ह वीप ना मैदानावरती जर बॉलिंग करते ना गोलंदाजी करणारी टीम की 24 बॉलपेक्षा अगदी 3 रन्स आपल्याकडे एक्स्ट्रा त्या वाचवायच्यात तर मॅचला मजा येईल. विकेट्स काढणं गरजेचं आहे गोलंदाजाला. हा फुल टॉस, विकेटची चर्चा सुरू आणि मी आली आहे. लॉंग ऑनला पहिला धक्का मैदानावरती कॅच कॅरी केल्यानंतर लागलाय. बॅटिंग टीम तुम्ही मैदानावरती पाहता मानस आणि त्यांच्या सोबतीनं जतीन 11ला फर्स्ट विकेट डाऊन. धावफलकावरती धावा असताना 16. नेक्स्ट ज्यावेळी सीझन 9 आपल्या भेटीसाठी येईल त्यावेळी SPLचं जे पूर्ण नियोजन आहे ते सतीशजी खारीक आणि अभयजी खारीक यांच्या माध्यमातून करण्यात येईल अशी अनाउन्समेंट आपण करतोय. तर नक्कीच एकदा शेलूकर टाळ्या होऊ द्या. हे वर्ष देखील भरपूर चांगलं आहे. पुढचं वर्ष अजून एक नवं रूप, एक नवं क्षितिजावरती SPL जाऊन पोहोचेल. फक्त अशा अपेक्षा इतक्याच आहेत की आता जे आहे त्याच्यापेक्षा अजून काहीतरी बस तुम्ही द्यावं आणि सातत्यानं शेलू प्रीमियर लीगचं प्रत्येक पर्व हे यशाच्या उंच शिखरावरती जावं. फर्स्ट विकेट डाऊन झाली आहे. लो स्कोरच्या मॅचेसची चर्चा आपण करत होतो. पहिल्या षटकात 16 रन्स झालेत. त्यानंतर विकेट मैदानावरती ओव्हर नंबर 2 मध्ये आली आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय रजत बॉलिंग करतोय. अनुभव त्याच्याकडे फार चांगला आहे. शेलूच्या ग्रामीण टीम मध्ये देखील रजतला खेळताना आपण सातत्यानं अनेक वर्ष पाहिलं आणि SPLच्या हंगामातील एक मालिकावीर देखील त्याच्या नावावरती आहे. यावर्षी फ्रीज आहे, मग जो हॉट खेळ त्याला कूल फ्रीज मिळेल. एअर स्ट्रायकरचे ओनर सुरेश जाधव यांचं आगमन होतं. या दादा स्वागत आहे आपलं. मिड ऑफच्या डोक्यावरनं बॉल काढला सीमा पार. मागच्या विकेटचा जो प्रेशर आला होता तो रिलीज होतोय आणि लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर या ठिकाणी येतोय चौकार पहिला. आणि बॅटिंग ट्रॅकवरती फलंदाज साहिल आलाय आणि साहिलच्या बॅटमधनं सुरुवात चौकारानं झाली आहे. एस टायगरचे सह ओनर सुरेश जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित. मी सरांना विनंती करेल आपण व्यासपीठावरती यायचंय. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. धावफलक 4 ने पुढे जाते 2-0. ना कोई मुसीबत ना कोई इम्तहा तो क्या मजा है सीने में. अरे तूफा भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में. पसीने के साई से लिखे पन्ने कभी कोरे नहीं होते. जो करते हैं मेहनत उनके सपने कभी अधूरे नहीं होते. ज्या ज्या व्यक्तिमत्वानं SPLच्या या पर्वासाठी मेहनत घेतली त्या सर्वांचं विशेष कौतुक. कारण आज शेलू प्रीमियर लीगचा पहिला दिवस आहे. येत्या काळामध्ये 3 दिवस एक क्रिकेटमय सोहळा शेलू गावाचा आपण आनंद करणार आहोत, साजरा करणार आहोत. फ्रंट फूटला येऊन पॉवर प्ले ऑन आहे, बॅटिंग ऑन आहे. साहिलच्या बॅटमधनं पहिला मिड ऑफला तर दुसरा मिड विकेटच्या बाहेर. लगातार 2 बॉल साहिलच्या बॅटमधनं येतात. 2 पुस्तकी फटके, 4 धावा. ग्रेट बॅटिंग बाय साहिल. लगातार 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. काही हरकत नाही. हे होतं ते सगळं नॅचरल आहे, नैसर्गिक आहे. थोड्याच वेळात ते सॉल्व्ह होईल.
थोडी काळजी घ्या फक्त. सत्तावीस धावा धाव फलकावर 27. 27 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत लागलेत. बनवायच्या 43. षटक मैदानावरती आपण पाहता संपलंय या ठिकाणी दुसरं आणि समीकरण मैदानावरती बाकी आहे. 18 बॉल येणारे शिल्लक आहेत आणि 16 धावेची गरज आहे. अठरा बॉल आणि 16 धावा. चला ऑटो कोणाची असेल तर पटकन घेऊन या, आपण त्यांना हॉस्पिटल पर्यंत पोहोचूयात. अक्षय खारीक, अक्षय खारीक पटकन या अक्षय थोडं. निलेश डमरे आहेत का? संदीप सर तुमची पण आहे ना? अक्षय लवकर या थोडस प्लीज. अक्षय थोडं फास्ट. 18 बॉल 16 रनची गरज आणि एक सिंगल धाव फलकावरती ऍड झाली आहे आणि एका सिंगल नंतर स्कोर धाव फलकावरती पुढे जात आहे. टीमची टोटल धाव फलकावर जाऊन पोहोचली आहे आतापर्यंत. आपण पाहताय राजू तरे इथे कोण आहेत, त्यांनी त्वरित संपर्क साधा. फटका एक्स्ट्रा कव्हरला इनसाइड आउट फिल्डर आहे त्या ठिकाणी उपस्थित. सिंगल कंप्लीट केली जाईल आणि इथे ओव्हर थ्रो आणि सिंगलला डबल मध्ये पूर्ण करण्यात आला. धाव फलक जाऊन पोहोचलं 30 या आकड्यावरती. राजू तरे चला या आपण पटकन प्लीज. या ग्राउंड मधनं या, चालेल थोडं लवकर या प्लीज राजू. जिंकण्यासाठी अजूनही धावा करायच्या त्या मॅच मध्ये. आपण पाहता स्कोर कार्ड वरती झालेत आतापर्यंत 34 धावा. जिंकण्यासाठी 9 धावेची गरज आहे. थोडासा एकतर्फा झाला सामना. अजूनही 9 रनची या ठिकाणी गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. बॉल तयार बॉलिंग मार्कवर. हलक्या हातानं लेट कट करायचं होतं मात्र बॉल बॅटच्या अगदी हँडल पर्यंत आला. हँड अँड कोऑर्डिनेशन तिथं बॅटरचं थोडंसं चुकीचं होतं बट एक सिंगल मिळते. सामन्यामध्ये आता जास्तीचा दबाव नाहीये. काय नाही झाला दीदी, तू ये, तू मॅच एन्जॉय कर. अजून एक गोळा का, आतापर्यंत 3 खाल्ले तर सगळे रेकॉर्ड यांना तू ब्रेक करून टाक. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहे डीप मध्ये आणि आपण पाहताय धाव फलक स्कोर कार्ड वरती या ठिकाणी जाऊन पोहोचला. 36 धावा 36. जिंकण्यासाठी अगदी आपण पाहता समीकरण पूर्णपणे सोपं झालंय. अजून एक चौकार धावफलकावरती ऍड केला जातो आणि या चौकारानंतर धावफलक जाऊन पोहोचलाय 40. 3 धावेची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. फक्त इथनं करायच्या धावा अजूनही 3. मॅन ऑफ द मॅच साठी आपण पाहता एक अतिशय सुंदर या ठिकाणी चांदीची बनवण्यात आलेली
लक्ष्मी मातेची आणि गणपती बाप्पाची प्रतिमा देण्यात येते, बुद्धीचं दैवत, आणि लक्ष्मी मातेची या ठिकाणी आपण पाहता प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात येईल मॅन ऑफ द मॅच प्लेयरला. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम्स रेडी आहेत. काही क्षणात आता पुढचा डाव अगदी इथनं सुरू होईल. अविश्रा इलेक्ट्रिकल आणि 10 पेंट इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी करताना, आणि बॅटिंग कार्ड वरती त्यांना फाईट करताना टीम आपल्याला पाहायला मिळेल. सुवज्ञा 11 रेडी राहायचं दोन्ही टीम, कारण वेळ ऑलरेडी आपल्याकडे कमी आहे. ते स्पर्धा सकाळी बरोबर वेळेवरती सुरू झाली आहे. का प्रतिम मॅनेजमेंट राहिली. सकाळच्या सत्रामध्ये उद्घाटन सोहळा सुरू झाला जवळजवळ 10 वाजता मैदानावरती. सामने आज ओपनिंग सेरेमनी असून देखील सुरू झाले, ही एक चांगली गोष्ट आहे. शेलू प्रीमियर लीग आपण पाहतच राहावं आणि बघतच राहावं, आणि या स्पर्धेमध्ये खेळत खेळत पुरस्कार जिंकत राहावं, अशी पुरस्कारांसाठी ओळखली जाणारी ही क्रिकेट टुर्नामेंट SPL. फटका ऑन साइडला चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि जिंकली या मॅच. आणि साहिलचा हा विजयाचा चौकार, आणि या चौकाराच्या मदतीनं सामना मैदानावरती जिंकलाय मानस आणि जतीन 11. त्यांचं करूया अभिनंदन. दोन्ही टीम शेक हँड करून मैदानाच्या बाहेर या. पुढच्या 2 टीम्स लगेच मैदानावरती आपण दाखल व्हायचं. फिल्डिंग टीम आपण मैदानावरती उतरायचं, आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी आपल्याला द्यायचा आहे. थोड्याच वेळात आमचे गुणलेखक आम्हाला माहिती पोचवतील, नितेशजी तरे सर. आणि मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा जातोय साहिलला. गोलंदाजी करताना विकेट्स त्यानं काढले 3, बॅटिंग करताना चौकार त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाला, आणि नॉट आउट 17 रन्स त्याच्या बॅटमधनं आले. असा फलंदाज साहिल ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. साहिलने यायचं सामनावीराचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी. बॉल ज्यावेळी तुम्ही चॉईस करता मित्रांनो इकडेच करा टॉस बॉक्स मध्ये, नंतर तुम्हाला चॉईस बॉल दिला जाणार नाही याची काळजी घ्या. कारण तुम्ही विकेटवरती बॉल ज्यावेळी टॉस बाउन्स किती होतोय सगळं पाहण्यासाठी चेक करता, तो बॉल खराब होऊन जातो. आणि सध्या निविया एका बॉलची किंमत आय थिंक 85 रुपीज आहे. एकेका जो 30 रुपयाला ते 35 रुपयाला मार्केटमध्ये मिळत होता. बदलते क्रिकेट, वाढती महागाई, आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सध्या आहे ना प्रोफेशनलिझम इतकं आलंय की टेनिस बॉल क्रिकेटसाठी फार मोठं व्यासपीठ आहे. येत्या काळामध्ये ISPL सारखी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. कर्जतकरांसाठी एक अभिमानाची गोष्ट की साहिल लोंगले सारखा एक युवा खेळाडू अंडर-19च्या माध्यमातून ISPL खेळताना पाहायला मिळेल. दिस इज राईट मुवमेंट फॉर कर्जत टेनिस बॉल क्रिकेट. कर्जत टेनिस बॉल क्रिकेटनं देखील महाराष्ट्राला भरपूर काही दिलं. साहिल लोंगले सध्या एक उगवता सितारा आहे. चला